हाय हॅलो नमस्कार, मी काजल. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता आम्ही शॉपिंगला निघालोय. तसा काही प्लॅन नव्हता, पण सगळं आवरले. सॅटरडे तर म्हटलं जाऊन येऊयात. बघू आता कसं कसं होतंय. मागच्या वेळेस गेलो आणि अर्ध्यातूनच रिटर्न आलो. बघू म्हटलं यावेळेस, म्हणून सकाळपासून काही व्हिडिओ केलाच नव्हता. म्हटलं जाणार असेल तरच व्हिडिओ करूयात आणि जे काही घेईल आणि कुठं जाऊ काय ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल. ते दोघं खाली गेलेत गाडी वगैरे काढण्यासाठी. तोपर्यंत माझी मशीन होती बंद करायची होती म्हणून थांबले होते. बॅग वगैरे घेतली, तिचा खाऊ वगैरे, आणि निघालोय आता आम्ही. आता दुपारची वेळ झाली, थोडंसं ऊन देखील उतरलं आहे. म्हटलं लेट जरी झालं तरी चालेल, कारण उद्या पण सुट्टीच आहे. तर जाऊयात म्हटलं. आवरलं. तिची सुद्धा छान झोप झाली आहे, म्हणजे ती काय आता तेवढं त्रास देणार नाही. शनिवार सुट्टी, गर्दी बघा ना किती. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पिलू गणपती बाप्पा आले. दर्शन घ्या, सर पाया पडा. जय जय बाप्पा करा. जय बाप्पा, जय बाप्पा. जय जय बाप्पा बघा. जय बाप्पा करा. बाजणारी चप्पल आहे काही. हा बाजणी चप्पल आहे. ए भाई 15 नंबर दे. वाजती कुठं रे पण. कलर का देखो ना, ये 400 का है. वो भी सेम प्राइस, सेम है, सेम पीस आपको दिखा रहा हूँ. 400 का है. 400. जमलो बाबा, जमलो का. बराच उशीर झाला आम्हाला घरी यायला. म्हणजे 2:30-3च्या दरम्यान गेलो होतो, तर 8 ते 8:30 वाजले असतील घरी यायला आम्हाला. म्हणजे काही कुठं खाल्लं, म्हणजे एका ठिकाणी थांबून मंदिरामध्ये तिला भरवलं होतं तेवढं, तिच्यासाठी खाऊ घेऊन गेले होते तेवढाच काय तो. तर तिथंच एक चहावाला आला होता, तर त्याच्याकडून चहा घेतला होता. चहा पिला तेवढाच आणि पाणी वगैरे पिऊन मग पुढची शॉपिंग केली होती. आधी तुळशी मार्केटमधली शॉपिंग केली, आतमध्ये लोकल मार्केट आहे ते. आणि नंतर ना शेवटला त्यांच्यासाठी कुर्ता वगैरे घेतले. आणि बाहेर मग दिसेल ते छोटं मोठं दिवाळीसाठी जे भेटेल ते घेऊन आलो. नंतर न खूप दमल्यासारखं पण झालं. मग म्हटलं जास्त वेळ थांबण्यात काही हे नाही आहे, राहिलेल्या गोष्टी नंतर घेता येईल. तर त्यांच्यासाठी मी 2 कुर्ते घेतलेत, एक लॉंग आणि एक शॉर्ट. तो मी दाखवते. हा असा मरून वाईन कलरचा, मरून जास्त कलर आहे हा. असा प्रिंटेड कुर्ता घेतला आहे. हा लॉंग आहे पूर्ण आणि हा शॉर्ट कुर्ता आहे. हा कॉटनमध्ये नेव्ही ब्ल्यू कलरचा हा शॉर्ट कुर्ता, जे की त्यांना ऑफिसमध्ये वगैरे असं काही ट्रॅडिशनल डे वगैरे असेल किंवा असं फंक्शन वगैरे असेल तर घालता येईल, त्याच्यासाठी असा प्लेन घेतला. ऑफिस वेअरसाठी असे 2 कुर्ते घेतले. त्यानंतर पिल्लूसाठी सॉफ्ट टॉईज घेतलेत. ते हे एक घेतले. हे थोडं आम्हाला महाग पडलं, पण खूप छान भेटलं, आवडलं सुद्धा. आणि ते बोलले की मशीनमध्ये सुद्धा वॉश करू शकता म्हणून घेतला. जर मळालं वगैरे तरी मशीनमध्ये धुता येतं म्हणून हे एक घेतले. त्याच्यात सोबत हे असं कॅट घेतली, जे की चावीने हे करू शकतो आपण. आणि ते काहीतरी वाजतं असं आणि पुढं पुढं येतं. आता ते हातावर नाही येणार, पण पुढं पुढं सरक. हे एक टॉयज घेतले.
त्याच्यानंतर तिथंच एक टॉयज आवडलं होतं जे की मी खूप दिवस झालं बघत होते. म्हणजे तिला आंघोळ घालताना, आता तिला टबमध्ये मी आंघोळ घालते, तर आंघोळ घालताना तिच्यासाठी असे काहीतरी टॉयज हातामध्ये देण्यासाठी किंवा पाण्यात सोडण्यासाठी इथं काही ते भेटतच नव्हतं. मग त्या टॉयजसोबत तिथंही पाहिलं ते थोडंसं महाग सांगितलं होतं आणि एकसारखे 3च होते, तर म्हणून थोडं पुढं आलं होतं, भेटून गेलं आम्हाला. असं एक डग घ्यायचं होतं पाण्यामध्ये टाकायला, आता ते वाचतं सुद्धा. आणि त्याच्यासोबत असे छोटे छोटे पण, असे छोटे 4 आणि मोठा 1, असे 5. हे काहीतरी 100 रुपयाला भेटलं मला. छान हे पण. त्यानंतर तिच्यासाठी हे शूज घेतलेत. ह्याच्यात लाईट सुद्धा लागते. आता ती काही अजून चालत नाही, पण असंच असावं म्हणून, आणि आवडला देखील मला. खूप छान वाटतंय. 15 नंबरचा आहे, म्हणजे सगळ्यात छोटी साईज त्यांनी दिली, तरी पण थोडासा मोठा होते. ठीक आहे, कधीतरी घालू शकतो बाहेर वगैरे जाताना, म्हणून हा एक तिच्यासाठी घेतला. त्यानंतर सॉक्स घेतले तिला. 4 पेअर आहेत, 100 रुपयाला 4 काहीतरी भेटले ते. परत या 2 कॅप घेतल्या. आता थंडी चालू होईल, तसं थंडीसाठी कॅप ही वाली अशी होती. बांधता पण येते, जेणेकरून ते काढून नाही टाकणार. सिंगल पण होतं एवढं ह्याच्यामध्ये, जेणेकरून ते काढून फेकून देतात. मग अशी नॉट्सवाली पाहिजे होती तर भेटून गेली, तर ही एक घेतली. आणि त्याच ठिकाणी ही एक घेतली. ही खूप जत्रेत पाहिलेलं होतं मी, तिथं मला भेटली, मी लगेच घेऊन टाकली. खूप आवडतं वेण्यांची, मुलींना छान पण दिसते, तर ही एक घेतली. थोडे सारे बेल्ट घेतलेत, काहीतरी 4-5 आहेत. सगळ्या ड्रेसवर मॅचिंग आणि कोणत्या पण होईल. आता बरेच आहेत तिच्याकडे, आतापर्यंत तर भरपूर झालेत, पण अजून पण म्हटलं आता इथून पुढे दिवाळी आहे तर वेगवेगळे ड्रेसवर घालता येतील. तर डिझाईनमध्ये असा एक घेतलाय. हा सॉफ्टमध्ये. हा एक घेतलाय मरूनमध्ये. हा एक घेतलाय, अशी डिझाईन आहे त्याची. हा एक आहे. परत हा एक. हा खूप क्यूट आहे, खूप छान दिसतोय. त्यानंतर तिच्यासाठी गॉगल घेतलाय. आता ती लावून देते नाही देते, पण बाहेर कुठं चाललं आम्ही लावलेला असतो तर ती आमच्या गॉगलला हात लावते. म्हटलं तिच्यासाठी एक घ्यावा, आणि पिंक शेडमध्ये भेटला, त्याच्यातून अजून जास्त आनंद मला तरी. आणि तिला परफेक्ट बसला, तिच्या मापचा भेटला. असा एक गॉगल घेतलाय. आता ह्याच्यामध्ये शॉपिंग बरीचशी तिचीच आहे, तिच्यासाठीच खूप साऱ्या गोष्टी घेण्यात आल्या. त्यानंतर घरातलं असं छोटं मोठं हे फ्रीज मॅग्नेट घेतले वदनी कवलाचं. हे काहीतरी 60 रुपयाला भेटले मला. हे एक असं तोरण घेतलंय घरासाठी मी, गणपतीचं. बघा, हे मी पाहिलं नाही, मी आता बघते व्हिडिओमध्ये दाखवताना इथलं निघलेलं आहे. ॲक्च्युली गणपती हे असं होतं, घाईघाईत घेतलं ना हे असं येऊन जातं. आणि आता ते जवळ पण नाही चेंज करायला, आता ते असंच लावायचं. घाईघाईत बघणं झालं नाही. आता हे तुमच्यासोबत शेअर करताना मी सुद्धा बघितलंय. ते असं काही डिझाईन छान होती, आता इथं नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर शेवटला 2 वस्तू घेतल्या मी. तर त्याच्यामध्ये हे रांगोळीचं, आता याचं खूप ट्रेंड आहे, घरी सुद्धा बनवता येतो, पण तेवढा वेळ नाही आहे आणि तेवढं बारीक काम आहे, म्हणून विकत घेऊन टाकलं मी. येता दिसलं. आणि हे त्याच्यामध्ये ही एक डिझाईन कमळ आहे. याच्यात मला 2 ते 3 पाहिजे होते लावण्यासाठी, तर तिच्याकडे अवेलेबल नव्हते, एकच होतं, मग एकच घेतलं मी. छान मस्त केले.
तर हे असे 2 घेतले. तर माझ्यासाठी स्टोल बांधणीचा. तर हा स्टोल माझ्याकडे आधी पण होता. बहिणीचं लग्न होतं तेव्हा शॉपिंगसाठी गेले होते, तर तेव्हा मी असंच घेतला होता आणि लग्नामध्ये तो हरवून गेला. मला खूप आवडलेला, तर तो हरवला. त्याच्यानंतर मला कुठे असा भेटला नाही. तर आज त्या शॉपमध्ये गेले, तेव्हा लग्नाची शॉपिंग तेव्हा पण तुळशी मार्केटमधून केली होती. आणि मग तो आता मी पाहिलं त्या शॉपमध्ये जाऊन मला भेटला आणि तोच कलर भेटला, तर मी लगेच घेऊन टाकला. तर हा एक स्टोल घेतला आहे कॉटन. त्यानंतर तिच्यासाठी अशा बेंगल्स घेतले, बांगड्या छोट्याशा. आता ती किती ठेवल काय माहिती नाही, पण घेतल्यात. कलरफुल आहेत, जे की सगळ्या ड्रेसवर होतील. अशा बेंगल्स घेतल्यात तिला. आता माझ्यासाठी छोटं मोठं क्लच वगैरे घेतले. सेमच हे 2. मध्ये कानातले घेतले ते. याचा कलर बरेच दिवस निघत नाही, म्हणजे वर्षभर तरी टिकतं. माझ्या आत्ता सुद्धा तेच कानात आहेत, खूप दिवस टिकतात. पण बोर झालं की मग अदलून बदलून घालण्यासाठी हे एक घेतले. हा एक झुमका घेतलाय. त्यानंतर ऑक्साइड मध्ये हे एक घेतले. या माझ्यासाठी डेली यूज मध्ये असे बेंगल्स घेतले 2. डेली यूज करू शकतो आपण. हे तिच्यासाठी ब्रेसलेट म्हणून घेतले मी, पण अजून तिला काही बसत नाही. मी सुद्धा यूज करू शकते, तर हे एक घेतले. त्यानंतर माझ्यासाठी असे एक ब्रेसलेट, जे की वॉच घातलं तर वॉचच्या पुढं वगैरे घालण्यासाठी घेतलं. असं खूप छान आहे, हे पण खूप छान भेटले मला. असे याला घुंगरू आहेत, वाजतात देखील आणि मस्त आहे. डिझाईन वगैरे खूप छान. हा एक नेक पीस घेतलाय मी. तुळशी बागेमध्ये हे याच खूप जास्त, म्हणजे प्रत्येक स्टॉलला होते. याच्यामध्ये कमळचं एक होतं, हे एक होतं आणि याच्यामध्ये 3 कलर होते, म्हणजे हे मिक्स. आणि सिंगलमध्ये ग्रीन, सिंगलमध्ये पिंक आणि हा मिक्स, असं दोन्ही कॉम्बिनेशन. कमळमध्ये बरेचसे कलर होते, पण ते काही एवढं नाही आवडलं मला. पण हे म्हटलं तिला पण होईल नंतर आणि मी सुद्धा घालू शकते. मोठी झाल्यावर घालू शकेल ना तिला, तोपर्यंत मी यूज करून घेईल. त्यानंतर हे एक घेतले, हे असं चंद्रकोरमध्ये, जे की पैठणी साडीवर वगैरे होऊन जाईल. याच्यात पण ग्रीन आणि रेड आहे, तर कशावर पण मॅचिंग होऊन जाईल. गोल्डमध्ये कानातले पण आहेत त्याला. त्यानंतर असं मोठं असं घेतलंय एक. मोठं मंगळसूत्र, त्याच्यासोबत कानातले हे एक घेतलं. मस्त आहे हे पण. असं छोटंसं फंक्शन वगैरे असं सिंपल साडी वगैरे घातली तरी हे आपण घालू शकतो आणि भारी पण दिसतं मग. त्यानंतर असे छोटेसे कानातले घेतले. आणि सगळ्यात शेवट येताना म्हणजे गाडीवर बसणार तर तिथं दिसलं मला खूप दिवसापासून बांबू ट्री घ्यायचं होतं, म्हणजे बांबूचं प्लांट. तर नर्सरीमध्ये वगैरे विचारायचे तर खूप महाग सांगायचे किंवा त्याची किंमत कमीच केली जात नव्हती. आणि पॉट तर भेटतच नाही नर्सरीमध्ये, तोही सेपरेटच घ्यावा लागतो. तर तिथं मला भेटून गेला आणि प्राईस सांगितली. म्हटलं कमी करणार का, तर घेणार. तर तो बोलला हो करून देतो आम्ही कमी. मग त्यांनी काहीतरी 250ला सांगितलं होतं असं. तर हे असं खाली पॉट पण घेतलंय.
आणि बांबूचा ट्रे. अच्छा, ह्याच्यातलं पाणी आम्ही ओतून आणलं कारण बॅगेमध्ये सांडल वगैरे म्हणून घेतलं. घरात असलेलं चांगलं असतं म्हणून हे घेतलं येता येता. तर अशी काय होती आजची शॉपिंग. बऱ्यापैकी तिच्यासाठीच वस्तू घेतल्यात, थोडी बहुत आमच्यासाठी शॉपिंग केली आहे. तर असं छोटं मोठं घेण्यासाठीच गेलो होतो. बरेच दिवस चाललं होतं की जायचं पण जाणंच होत नव्हतं. मागच्या वेळेस गेलो होतो, अर्ध्यातून रिटर्न आलो. मग यावेळेस ठरवून गेलो होतो, होईल की नाही माहिती नव्हतं, पण झाली शॉपिंग, बऱ्यापैकी झाली. तुम्हाला यामधलं काय आवडलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर अशी होती आमची आजची शॉपिंग. कसा वाटला मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.